शिक्षण आणि बालविकास ह्या क्षेत्रात एक नाव खूप मोठं आहे, जेरोम ब्रूनर. त्यांच्या सिद्धांतांनी आज आपण जसं शिकवतो ना, त्यावर खूप मोठा प्रभाव टाकलाय. चला, तर मग त्यांच्या ह्या कामाबद्दलचं जरा सविस्तर जाणून घेऊया. पण आपण शिकतो म्हणजे नेमकं काय करतो? फक्त माहिती पाठ करणं म्हणजे शिकणं का? की याच्यामागे अजून काहीतरी खोल दडलंय? हा प्रश्न हा तर शिकण्याच्या प्रक्रियेच्या अगदी मुळाशी जातो नाही का? आणि याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात एका मानसशास्त्रज्ञाने त्या काळात जे काही प्रचलित होतं ना, त्या सगळ्या विचारांना आव्हान दिलं. त्यांनी अक्षरशः शिक्षण पद्धतीला एक नवीन दिशाच दिली, आणि ते होते जेरोम ब्रूनर. ठीक आहे, तर ह्या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण ब्रूनर यांचा जीवन परिचय बघू, मग त्यांनी बोधात्मक क्रांतीमध्ये काय भूमिका बजावली ते पाहू, त्यानंतर त्यांचे शिक्षणातले महत्त्वाचे सिद्धांत, आणि सगळ्यात शेवटी त्यांचं योगदान जे आजही टिकून आहे ते समजून घेऊ. चला, मग सुरुवात करूया जेरोम ब्रूनर यांच्या जीवन परिचयाने. त्यांचे विचार कुठून आले हे समजून घेण्यासाठी त्यांचा प्रवास पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरेल. जेरोम सेमोर ब्रूनर यांचा जन्म झाला 1 ऑक्टोबर 1915 रोजी न्यूयॉर्कमध्ये. एक गोष्ट माहितीये, जन्मावेळी ते जवळजवळ अंध होते, पण एका शस्त्रक्रियेनंतर त्यांना दृष्टी परत मिळाली. ड्यूक आणि हार्वर्डसारख्या मोठ्या संस्थांमधून त्यांनी शिक्षण घेतलं आणि मग मानवी शिकण्याच्या प्रक्रियेवरच आपलं लक्ष केंद्रित केलं. इतकंच नाही, त्यांनी हार्वर्डमध्ये सेंटर फॉर कॉग्निटिव्ह स्टडीजची स्थापना सुद्धा केली. आणि विशेष म्हणजे वयाच्या 100व्या वर्षापर्यंत ते कार्यरत होते. कमाल आहे ना? आता आपण जरा त्या काळात जाऊयात, जेव्हा मानसशास्त्रात ना एक मोठं वैचारिक वादळ आलं होतं. त्याला कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशन किंवा बोधात्मक क्रांती असं म्हणतात. आणि या वादळाच्या केंद्रस्थानी होते ब्रूनर. तर बघा, 1950च्या दशकात ना वर्तनवाद किंवा बिहेवियरिझमचा खूप मोठा प्रभाव होता. म्हणजे काय? तर शिकणं म्हणजे फक्त बाहेरच्या गोष्टींना प्रतिसाद देणं. साधं उदाहरण द्यायचं तर कुत्रा जसा घंटीच्या आवाजावर लाळ गाळतो तसं. पण ब्रूनर यांनी हे साफ नाकारलं. ते म्हणाले, अहो, आपलं मन काही ब्लॅक बॉक्स नाहीये. शिकताना आपल्या मनात काय चालतं, म्हणजे आपले विचार, आकलन, समस्या सोडवण्याची पद्धत, याचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. आणि हा विचार हा त्या काळी प्रचंड क्रांतिकारी होता. आणि ब्रूनर यांच्या याच विचारांमुळे शिक्षणशास्त्रात काही खूपच महत्त्वाचे सिद्धांत जन्माला आले. चला, आता आपण त्यांच्या काही मुख्य सिद्धांतांवर लक्ष केंद्रित करूया. यातला पहिला आणि सगळ्यात प्रसिद्ध सिद्धांत म्हणजे डिस्कव्हरी लर्निंग, म्हणजे शोधात्मक शिक्षण. ब्रूनर काय म्हणाले माहितीये, की विद्यार्थ्यांनी नुसतं बसून माहिती स्वीकारू नये, तर त्यांनी स्वतः ज्ञान शोधलं पाहिजे. म्हणजे शिक्षक थेट उत्तरं देणार नाहीत, तर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतील, काहीतरी करायला लावतील, आणि त्यातून ते स्वतःहून संकल्पना शोधून काढतील. किती छान आहे ना ही पद्धत? आणि ही जी संकल्पना आहे ना, ती सर्पिल अभ्यासक्रमातून म्हणजे स्पायरल करिक्युलममधून खूप छान स्पष्ट होते. ब्रूनर म्हणाले की कोणताही विषय एकदाच शिकवून संपवायचा नसतो, तोच विषय वेगवेगळ्या वर्गांमध्ये अधिक खोलात जाऊन अधिक प्रगत स्तरावर पुन्हा पुन्हा शिकवायचा. उदाहरणार्थ अपूर्णांक ही संकल्पना 3रीत शिकवली, मग 5वीत आणि नंतर 7वीत. प्रत्येक वेळी ती अधिक जटिल स्वरूपात शिकवली जाते. यामुळे काय होतं, तर विद्यार्थ्यांची समज अगदी पक्की होते. ब्रूनर यांच्या मते शिकण्याचा जो प्रवास आहे ना, तो अंतिम निकालापेक्षाही जास्त महत्त्वाचा असतो. आणि त्यांनी शिकण्याच्या ह्याच प्रक्रियेचं विश्लेषण 3 वेगवेगळ्या पद्धतींमध्ये किंवा टप्प्यांमध्ये केलं. ह्यालाच ते 3 मोड्स ऑफ रिप्रेझेंटेशन असं म्हणतात. यातला पहिला टप्पा आहे क्रियात्मक किंवा इनॅक्टिव्ह. यात लहान मुलं थेट कृतीतून शिकतात. म्हणजे कसं, तर वस्तू हाताळून, त्यांना स्पर्श करून, त्यांची मोजणी करून. हे जे ज्ञान आहे ना, ते त्यांच्या शारीरिक हालचाली आणि स्नायूंच्या स्मृतीत साठवलं जातं. मग येतो दुसरा टप्पा, प्रतिमात्मक किंवा आयकॉनिक. इथे ज्ञान मिळवण्यासाठी चित्रांचा, प्रतिमांचा किंवा दुसऱ्या व्हिज्युअल गोष्टींचा वापर केला जातो. म्हणजे वस्तू समोर नसतानाही त्यांच्या चित्रांवरून किंवा आकृत्यांवरून शिकणं शक्य होतं. आणि तिसरा, जो सर्वात प्रगत टप्पा आहे, तो म्हणजे प्रतिकात्मक किंवा सिम्बॉलिक. यामध्ये ज्ञान साठवण्यासाठी भाषा, शब्द, अंक आणि चिन्ह यांसारख्या अमूर्त गोष्टींचा वापर केला जातो. ही शिकण्याची सगळ्यात वरची पातळी मानली जाते. तर ह्या सगळ्या सिद्धांतांमुळे ब्रूनर यांनी शिक्षण क्षेत्रावर एक अशी छाप सोडली आहे, जी कधीच पुसली जाणार नाही. चला तर, त्यांच्या या चिरस्थायी योगदानाचा आपण आता शेवटच्या भागात आढावा घेऊया.
तर मग ब्रूनर यांचे विचार आजही इतके महत्त्वाचे का आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी शिक्षणाचा फोकस पाठांतरावरून आकलनावर आणला. त्यांनी हे सांगितलं की विद्यार्थी हा ज्ञानाचा फक्त स्वीकार करणारा नसतो, तर तो ज्ञानाचा निर्माता असतो, एक सक्रिय शिकाऊ असतो. त्यांची संरचित अभ्यासक्रमाची कल्पना आणि ज्ञान कसं तयार होतं याची चौकट खरं तर हाच आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीचा पाया आहे. आणि म्हणूनच एक खूप महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. सीटेट, टेट, बीएड आणि डीएड सारख्या शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये ब्रूनर यांच्या सिद्धांतांवर हमखास प्रश्न विचारले जातात. त्यामुळे त्यांचे विचार समजून घेणं हे या परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आजचं युग आहे एआयचं, इन्स्टंट माहितीचं. कोणतंही उत्तर आपल्याला एका क्लिकवर मिळतं. मग अशा काळात ब्रूनर यांचं स्वतः शोधून शिकण्याचं जे तत्त्व आहे ते पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचं झाले आहे का? यावर नक्कीच विचार करायला हवा.